नमस्कार, मी पंजाब डक. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, जशी वेळ भेटेल तशी तुम्ही शेत तयार करून ठेवा. कारण की राज्यामध्ये 30 मे पर्यंत धो पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर पाऊस मुसळधार कसा असणार आहे, पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो. सुरुवातीला जास्त मुंबईला जास्त पडणार आहे, म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन विस्कळीत होणार आहे. म्हणून तुम्ही याची काळजी घ्यावी. कारण की 18 मे ते 30 मे दरम्यान मुंबईला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पुणे जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणजे 18 मे ते 30 मे दरम्यान. म्हणून त्यांनी सगळ्यांनी सतर्कतेची काळजी घ्यायची. आणि राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे, त्याच्यानंतर संभाजीनगरला पडणार आहे, जळगावला पडणार आहे, त्याच्यानंतर जळगावला पडणार आहे, इकडं बुलढाणा, अकोला, अमरावती तिकडे देखील मुसळधार पाऊस पडणार. म्हणजे सांगायचं झालं तर 18 मे पासून तर 30 मे पर्यंत, 18 पासून जवळपास 12 दिवस दररोज 2-2 दिवस भाग बदलत ओढे नाले वाहतील असा पाऊस पहिली वेळ मेच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. कोणतंही गाव याच्यातून वंचित राहणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. अचानक वातावरणात झालं तर लगेच उद्या एक मेसेज देईल.